नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत पारुल यूनिवर्सिटी. यहाँ पॉसिबल है. आता पाहूया सविस्तर बातम्या. मुंबई आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSTM ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन एक्सप्रेस सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ही नियमित स्वरूपात असणाऱ्या सुमारे 510 किलोमीटरच्या या मार्गामुळे मुंबई, ठाणे, पनवेलपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण कोकणातील महत्त्वाची शहरं थेट रेल्वेनं जोडली जाणार आहेत. ही गाडी दररोज धावणार असल्यानं कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना आणखी एक नियमित रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे. एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, विरखेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, पालिवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे व्यावसायिक थांबे देण्यात येणार आहेत. वैभववाडी तालुक्यात भात लावणीची कामं उरकल्यानंतर आता शेतकऱ्यांनी नाचणी लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे. बहुतांश गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने ही लावणी सुरू झाली आहे. वैभववाडीत नाचणी लागवडीचा हंगाम वेगानं सुरू झालाय. यावर्षी पाऊस काहीसा लांबल्यानं भात लावणीचा कालावधी वाढला होता. तालुक्यात 90% अधिक प्रमाणात भात लावणी कामं पूर्ण झाली आहेत. आता येथील शेतकरी नाचणी लागवडीकडे वळलाय. तालुक्यातील कुर्ली, सडुरे, शिराळे, अरोळे, नावळे, करूळ, कुसूर, नापणे, सोनाळी, भुईबावडा, तेनारी, मौदे, वेंगसर, नेरले, जांभवडे या गावात लागवडीचं प्रमाण अधिक आहे. पावसानं थोडी उसंत घेतल्यामुळे या कामांना वेग आलाय. सर्वच ठिकाणी शेतकरी कुटुंब नाचणी लागवडीच्या कामात व्यस्त आहे. महिला आणि पुरुष शेतकरी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीनं नाचणीची रोपे लावत आहेत. अनेक ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्य शेतात उतरल्याचं ग्रामीण भागात चित्र आहे. नाचणी कोकणातील महत्त्वाचं पीक मानलं जातं. पोषक आणि आरोग्यदायी धान्य म्हणून नाचणीला मोठी मागणी आहे. पावसाची साथ अशीच कायम राहिली तर यंदाचा नाचणी हंगाम समाधानकारक ठरेल असा विश्वास तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत. जिल्ह्यात महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी महसूल विभागाच्या कार्याचं कौतुक करतानाच अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख कामकाजाची अपेक्षा व्यक्त केली आहे. आपल्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा विभाग, सकाळी उठेपासून रात्री झोपेपर्यंत ज्या विभागाशी जनता म्हणून थेट संबंध असतो त्याच्यातला महसूल विभाग असतो. घरातल्या दाखल्यापासून जमिनीचे व्यवहार असो किंवा अन्य सगळ्यात महत्त्वाच्या विषयामध्ये महसूल विभागाचा सामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा सहभाग असतो आणि योगदानही असतं. आणि म्हणून महसूल दिवस साजरा करणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आज ज्या पद्धतीने कार्यक्रमांचा स्वरूप पाहिला, ज्या ज्या लोकांचा सन्मान आमच्या हस्ते करण्यात आला, ते माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. मी मॅडमला तसं सांगत होतो की पहिल्यांदाच किंबहुना खूप वर्षानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री हा महसूल दिवसाच्या निमित्ताने उपस्थित आहे. हे मुंबईकरी आमदार मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपण महसूल यंत्रणा म्हणून, डिपार्टमेंट म्हणून जो हा मान दिलेला आहे तो माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. कारण का पालकमंत्री म्हणून काम करत असताना जे काही महत्त्वाचे विभाग ज्याच्याशी सातत्याने मला संवाद करायला लागतो, बोलायला लागतं, तो म्हणजे त्याच्यातला म्हणजे महसूल विभाग. आणि म्हणून आपला डिपार्टमेंट किंवा खात्या संदर्भात आपण दिवस साजरा करतात आणि आपण कुटुंब म्हणून, सिंधुदुर्ग म्हणून एकत्र मिळून आपल्याला मान सन्मान देतोय, आपले गौरव करतोय, हा माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. काही अशा लोकांचा सत्कार
किंवा ज्यांना मान दिला गेला, ज्यांना महसूल यंत्रणेमध्ये जास्त कोण व्यासपीठावर बोलवतच नाही. म्हणजे जे कर्मचारी आज येऊन माझ्याकडून पुरस्कार किंवा त्यांना जो काही सत्कार करण्यात आला त्याचे परिणाम मॅडम पुढच्या कारभारामध्ये तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसते. कारण का मुख्य खुर्चीवर बसणारा अधिकारी जेवढा महत्वाचा असतो तेवढाच महत्वाचं त्या कार्यालयामध्ये काम करणारा कारकून म्हणा, क्लर्क म्हणा, तोही तेवढाच महत्वाचा असतो. कारण का जनता काय हे थेट खुर्चीपर्यंत पोहोचत नाही, थेट मुख्य खुर्चीवर येत नाही. खालतून ते वरतीपर्यंत सगळ्यांची संवाद ठेवत 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 जनतेला प्रांत अधिकारी आणि तहसीलदारापर्यंत पोहोचायला असते. आणि म्हणून ज्या छोट्या मोठी जी माहिती असते की बाबा तहसीलदार साहेब किती वाजता खुर्चीवर बसणार, तहसीलदार आज सुट्टीवर आहेत, तुमच्या फायलीचं इथपर्यंत झालेलं, ही सगळी माहिती देणारे काही लोक जे व्यासपीठावर येऊन आपण ज्यांचा सत्कार केला ते निश्चित पद्धतीने कौतुकास्पद आहे. हे आवर्जून या निमित्ताने मी सांगेन. शेवटी आज मीही 2 खात्याचा मंत्री आहे. माझ्याही दृष्टिकोनातून माझ्या खात्यामध्ये सगळेच अधिकारी खालतून ते वरपर्यंत त्यांचा सहभाग, त्यांचं योगदान हे माझ्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं असतं. आणि म्हणून जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये महसूल यंत्रणांचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्या जिल्ह्यासाठी. कारण आपल्या इकडे जमीन व्यवहार आणि मायनिंग क्षेत्र ह्या दोन्हीचा थेट संबंध आपल्या महसूल यंत्रणेशी आहे. आता जमीन व्यवहार हे आपल्यासाठी सिंधुदुर्गच्या जनतेच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून एवढे महत्वाचे आहे. कारण का प्रत्येक गोष्टीवर 1 किंवा 2 मतं असतात. मुंबईला राहणारा नातेवाईक असतो, तो काही वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणून आपला 7-12 आणि अन्य जिल्ह्यांच्या 7-12 खूप फरक आहे. अन्य जिल्ह्यांच्या 7-12 2 किंवा 3 असतात. आपल्या इकडे कधी कधी 15 पासून 150 लोकांपर्यंत 7-12 आपल्याला पाहायला मिळेल. आता त्याच्यातून मार्ग काढणं, त्याच्यातून जनतेचा विश्वास जिंकणं हे तसं सोपं नाही. आणि त्यामुळे आपण सगळेजण जे काय काम करत आहात महसूल यंत्रणा म्हणून ते निश्चित पद्धतीने फायदेशीर आहे आणि जिल्ह्याच्या विकासाला योगदान देणार आहे. हे मी आवर्जून महसूल दिवसाच्या निमित्ताने तुम्हाला मी निश्चित पद्धतीने सांगेन. म्हणून जिल्ह्यामध्ये जे काही आपण आज विकास करू पाहतोय, हा महसूल म्हटलं तर आमच्या राणे साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये महसूल मंत्री म्हणून जास्त कार्यकाळ काम केलेलं आहे. म्हणून काही गोष्टी ज्या ऐकायला यायतात, काही गोष्टी आता मला आठवतो जेव्हा मी आमदार म्हणून 2014ला निवडून आलो तो राणे साहेबांनी मला आवर्जून सांगितले की नितेश, काही हे प्रत्येक निर्णय जे ते महसूल डिपार्टमेंटमध्ये घेतात तो प्रत्येक निर्णय कॅबिनेट पर्यंत आणतात. म्हणजे अगर आपल्या कारभारामध्ये प्रामाणिकता असेल, पारदर्शकता असेल, आपल्याला कोणाशीच घाबरण्याची गरज नाही. आणि मला वाटतं त्या कॅबिनेटमध्ये ते एकमेव असे मंत्री असतील की तो आपल्या डिपार्टमेंटला प्रत्येक निर्णय कॅबिनेटमध्ये आणतात, कॅबिनेटमधून पास करून घेतात आणि मग त्याची अंमलबजावणी करतात. यासाठी आमचे आदरणीय बावनकुळे साहेबांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये निश्चित पद्धतीने योगदान मिळेल असं मी ह्या निमित्ताने सांगतो. परत एकदा महसूल दिवसाच्या निमित्ताने आमच्या कलेक्टर मॅडम असो, त्यांची पूर्ण जी आपण सगळेजण टीम आहात, तुम्हाला सगळ्या जणांना मनापासून शुभेच्छा देतो. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या निमित्ताने अपेक्षाही व्यक्त करीन की अजून 3 वर्ष आपल्या सगळ्या जणांना एकत्र काम करायचं आहे. आपण एकत्र म्हणून जे काही तुम्ही या जिल्ह्याच्या योगदानामध्ये प्रयत्न करू शकाल, जे निर्णय घेऊ शकाल, जी जनता तुमच्या टेबलावर येईल, तुमच्या समोर बसेल, त्यांना खाली हात परत घरी पाठवू नये अशी मुद्दामून तुम्हा लोकांना सल्ला देईन, तुम्हाला मार्गदर्शन करेन. कारण का आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनता ही फार प्रेमळ आहे. फटकळ असले तरी प्रेमळ आहे. म्हणून आमची तुलना फणसाची केली जाते. पण आम्हाला आमच्याकडे साक्षरतेचं प्रमाण चांगलं आहे, लोक सुज्ञ आहेत. आणि म्हणून तुम्ही लोकांच्या प्रश्न अगर व्यवस्थित पद्धतीने समजून घेतले आणि एकच ध्येय ठेवला की मार्ग काढायचा आहे आणि निर्णय घ्यायचा आहे. पेंडेन्सी हा चांगला विषय नाही. म्हणजे निर्णय नंतर घेतो, परवा घेतो, हा कुठल्याही अधिकाऱ्याच्या प्रतिमेसाठी चांगला नाही. आलेला निर्णय किंवा आलेला विषय, प्रश्न
हा मी कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडवीन, कुठल्याही पद्धतीने त्याच्यातून मार्ग काढेन. आणि आज 2.5 वर्ष मंत्री म्हणून काम करत असताना, कदाचित आमदार असताना कळलं नाही, पण मंत्री असताना एक गोष्ट चांगल्या पद्धतीने कळलं की कुठल्याही अधिकाऱ्याच्या मनात असेल तर कुठलाच विषय अशक्य नाही. हे तुमच्यावर असलेली ही महत्वाची जबाबदारी आहे. तुम्ही इच्छाशक्ती ठेवा. हे जे काही सरकार आहे आमच्या फडणवीस साहेबांच्या अंतर्गत, हे काम करणारं आणि पळणारं आणि निर्णय घेणारं सरकार आहे. तुमच्या प्रत्येकाकडून महसूल यंत्रणा म्हणून कुठलाही विषय आला, तोडगा काढण्याच्या आणि सकारात्मक मानसिकतेने अगर तुम्ही त्या प्रश्नाकडे बघितलं, कुठल्याच गोष्टी अशक्य नाही. आता तुम्ही थोडं बघा, असंख्य महत्वाचे विषय जे वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, एक 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 आपण मार्ग काढत चाललेलो आहे. आपण नाही बोलत नाही, हा विषय सुटणारच नाही अशी डिक्शनरीमध्ये हा नाही व शब्द तुमच्याकडे असतात कामा नये. आणि म्हणून तुम्ही आज इथे महसूल यंत्रणा म्हणून, प्रतिनिधी म्हणून तुम्ही बसलेला आहात. आज ह्या दिवसाच्या निमित्ताने एक निर्धार करून परत एकदा आपल्या कामाला लागा की आतापर्यंत आम्ही आमच्या जिल्ह्याला महसूल यंत्रणेच्या माध्यमातून जे काही चांगलं योगदान दिलं, आज चांगल्यातले चांगले शब्द, आज बघा कित्येक आपले कर्मचारी, जे आपले अधिकारी आहेत, त्यांना विभागीय ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये किमान 6 अधिकाऱ्यांना आपण सत्कार केला. 6 अधिकारी हा लहान विषय नाही. रायगडला कार्यक्रम होतोय, आपल्या लहानशा जिल्ह्यामधले 6 अधिकाऱ्यांचा अगर सत्कार तिथे होत असेल, तो आपल्यासाठी सर्वात जास्त अभिमानाचा विषय आहे. हे आवर्जून तुम्हाला महसूल मंत्र्यांना पण कळेल. ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये सर्वात गतिमान काम करणारा कुठला जिल्हा असेल तर तो आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. याबद्दल मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला निश्चित पद्धतीने तुमच्या सगळ्यांवर सार्थ अभिमान आहे. आपण चला अशाच पद्धतीने काम करू, असं काम करून दाखवू की पुढच्या वर्षीच्या महसूल दिवसाचा जेव्हा राज्याचा कार्यक्रम होईल तेव्हा 90% अधिकारी हे सिंधुदुर्गाचेच असतील आणि त्यांचं सरकार आमच्या महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून होईल असा निर्धार करून तुम्ही कामाला लागा. एवढंच सांगतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रकल्प होतो त्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा पूर्णपणे विरोध आहे. असं असताना तो विरोध पोलिसी बळांचा वापर करून, प्रशासनाचा वापर करून मोडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. काही दिवसापूर्वी जे आंदोलन झालं त्या आंदोलनावर 36 आंदोलकांवर खोटे गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर जे आदल्या दिवशी 2 दिवसापूर्वी प्रकार झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर गणेश गावकर आणि तिथल्या मुंडग्यातील स्थानिक ग्रामस्थांवर तक्रार दाखल करण्यात आली आणि ही पूर्णपणे राजकीय तक्रार होती. आणि त्या संदर्भात खरं तर सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की कुठल्याही चौकशीशिवाय कोणाला अटक करू नये जातीवरच्या प्रकरणामध्ये. आणि त्याप्रमाणे पोलिसांनी खरं तर चौकशी केली पाहिजे. पोलिसांच्या चौकशीला गणेश गावकर आणि जे कोण आरोपी होते त्या आरोपींनी सहकार्य केलेलं आहे. असं असताना पोलिसांनी कोर्टामध्ये आपलं चुकीचं स्टे दिलं असं आमचं म्हणणं आहे. आणि जर पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास न करता जर अटक केली किंवा जर त्यावर कारवाई केली तर आम्ही गणेश गावकर आणि मुंडग्यातील स्थानिक ग्रामस्थांच्या बरोबर आम्ही शिवसेना म्हणून, सिंधुदुर्गवासी म्हणून आणि अणु प्रकल्प विरोधक म्हणून आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत. असा दबाव आणून अशा प्रकल्पांना विरोध करण्याचं काम करणार नाही. खरं तर पालकमंत्र्यांनी आदल्या दिवशी जाऊन सुद्धा त्या लोकांनी तिथे हजारोच्या संख्येने आंदोलन केलं म्हणून पालकमंत्र्यांचा राग आहे. आणि ते राग अशा पद्धतीने हाताशी करून काढतायत. परंतु प्रशासनाने पण लक्षात घ्यावे, ज्या पद्धतीने देशात आणि राज्यात जो उद्रेक चालू आहे तो सुद्धा प्रशासन जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यास सुद्धा वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे योग्य तपास न करता जर कारवाई केली तर आम्ही निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अणुऊर्जा प्रकल्प विरोधकांना घेऊन आंदोलन करू. गणेश गावकर आणि स्वतः त्याचबरोबर तिथल्या स्थानिक जे कोण आरोपी होते किंवा साक्षीदार होते ते स्वतः त्या ठिकाणी गेले होते. साक्षीदारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. असं असताना जर आमचं तेच म्हणणं आहे की उपरकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत प्रशासनाला आणि पोलिसांनी या दबावाला भीक पाडू नये असं आमचं म्हणणं आहे. 1 ऑगस्ट रोजी एक दिवस शेतकऱ्यांसाठी आपल्या अन्नदात्यासाठी या संकल्पनेतून तिरसेबांबर्डे येथील प्राथमिक शाळेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, CEO रवींद्र खेबुडकर, जिप अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
2017 साली सन्माननीय आपले शिक्षण आरोग्य सभापती प्रीतेजी राऊळ यांच्या कार्यकर्तेत झाला आणि त्याच्यानंतर सुरुवात त्याच्या झाल्याने आज सुद्धा त्यांच्या आणि सन्माननीय दादा उपाध्यक्ष यांच्या संकल्पनेनं ते इथं साकार होत आहे. मी सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांना धन्यवाद देईन. हा तुम्ही कार्यक्रम स्वीकारला आणि जय्यत तयारी केली आणि तो कार्यक्रम सुद्धा रानभाज्यापासून असलेल्या आपल्या तिथं असलेले पिकं असतील किंवा त्याच्यानंतर असलेले इथं आधुनिक तंत्रज्ञानाचे असलेली शेती अवजार असतील, जुनी असतील अवजारं आणि बांधावरतीच्या या सगळ्याचा सुरेख संगम केला. मी आपल्याला एवढंच विनंती करेन, हा कार्यक्रम एका दिवसापुरती मर्यादित राहता. बघा, जेव्हा आपण कोविड आलो होतं तेव्हा सगळे शेतकरी बांधव आपापल्याला लागणारं भाजीपाला पिकवत होते. हे 2 दिवस चाललं, 2-3 वर्ष चाललं, परत आपल्या त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याने आपण विकत भाजीपाला आणू लागलो. मी आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्षाने कार्यक्रमाच्या उद्दिष्टासाठी एवढीच विनंती करेन, जसं आपण कोविड काळात आपल्याला प्रसंग म्हणून आपण तो भाजीपाला आणि स्वतःसाठी पिकवत होतो, आज रासायनिक प्रक्रिया केलेली भाजी किंवा इतर सगळं आपल्याला मिळतं, तसं आपल्या आरोग्यासाठी, आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या आरोग्यासाठी तसंच आपण परत बागा आपल्या फुलवाव्यात आणि आपण आपल्याला लागल तो भाजीपाला घेऊन आपण तो विकावा अशी आपल्याला विनंती करतो. आणि हा कार्यक्रम सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल दोन्ही विभागाच्या आपल्या सभापतींना आणि शाळा सभापतींना धन्यवाद देतो. एक खूप चांगला कार्यक्रमास यायची संधी मिळाली असं वाटतंय, कारण या कार्यक्रमासाठी मला सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींनी फार आग्रह केला होता. म्हणजे खूप आधीपासून की मॅडम तुम्हाला ह्या कार्यक्रमाला यायचंच आहे. आणि 1 ऑगस्ट आज महसूल दिन असतो, तर महसूल दिना दिवशी आमचा जिल्हाधिकारी कार्यालयात एक विशेष कार्यक्रम असतो. त्यामुळे मला असं वाटत होतं की होणार नाही, परंतु त्यांनी इतका आग्रह केला आणि त्यांनी या रूपरेषा समजावून सांगितली की मॅडम असं असं असतं. तर खूपच छान वाटलं की ती चांगली संकल्पना आहे आणि मग ती बघायलाही मला आवडलं. काही गोष्टी आता इथे बघितल्या, जसं की विविध प्रकारच्या रानभाज्या ज्या आपल्या इथल्या स्थानिक प्रदेशात उगवतात आणि इथली जी वैशिष्ट्ये आहेत, त्यानंतर इथे जे अवजारे वापरले जातात, आधुनिक पारंपरिक त्याचं प्रदर्शन आणि ह्या गोष्टींची नवीन पिढीला माहिती व्हावी, नवीन पिढीला शेतीबद्दल आकर्षण राहावं, शेतीबद्दल आदर असावा, तर हा त्याचा मूळ हेतू आहे. मुलांना प्रत्यक्ष बांधावर नेऊन काही गोष्टी सांगितल्या जाव्यात, त्यांच्यावरती ते संस्कार व्हावेत, म्हणजे ज्याला आपण मातीचे संस्कार म्हणतो तर ते रुजावेत, हा इतका सुंदर हेतू याचा आहे. आणि खरोखरच खूप छान नियोजन आपण केलं, सर्वांनी मिळून खूप छान एक कार्यक्रम केलेला आहे. आणि जसं जिल्हा परिषदेने हा उपक्रम यापूर्वी देखील राबवला होता 2017 मध्ये आणि पुन्हा हाती घेतलाय. आज सर्व शाळांमध्ये हा साजरा होतोय. नक्कीच जिल्हा परिषद व्यवस्थापन असेल किंवा खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये देखील आज हा साजरा केला जातो, कारण येताना मला 1-2 शाळांचे ग्रुप दिसले होते आणि खूप सुंदर, म्हणजे एक उत्सवाचं स्वरूप पूर्ण जिल्हाभरात आला असावं असं मला वाटतंय. तर त्याबद्दल जिल्हा परिषदेचं मी खूप कौतुक करते. खरोखरच छान आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला तसं घडवलं गेलं पाहिजे. त्यांची मातीची असलेली नाळ तुटू नाही गेली पाहिजे, त्यांच्यात ते संस्कार झाले पाहिजेत. आणि शेवटी जग कितीही तंत्रज्ञानाने पुढे गेले, कितीही गॅजेट तयार झाले, तरी पण शेवटी अन्नाचा जो कमी तो त्या मातीतूनच उगवणार आहे, त्याला काही दुसरा पर्याय नाहीये. तर त्या गोष्टीचं भान ठेवण्याचा आज एक दिवस तुम्ही करत आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे अभिनंदन करते. शाळेचं कौतुक खूप छान पद्धतीने केलं, मुलांचं कौतुक, आमची योजना त्यांनी समजावून सांगितली लोकांना आणि खूप छान पद्धतीने मुलांनी देखील आल्यापासून स्वागत असेल किंवा सर्व गोष्टी तिथे माहिती देखील खूप छान सांगितली, खूप उत्साह होता मुलांना. तर हेच अपेक्षित आहे, त्याबद्दल शाळेचं देखील मी नक्की कौतुक करेन. असे कार्यक्रम वारंवार व्हावेत. आपली जे मातीचे संस्कार असेल, आपली कला संस्कृती, आपल्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत, आपल्या गोष्टींचा आपणच आदर केला पाहिजे. आपण जर आदर नाही केला तर दुसरं कोणी करणार आहे. परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषद घेत तरुणांना काय आवाहन केलं पाहूयात. देशामध्ये जंतरमध्ये झालेलं आंदोलन, सोनम वांगचुक यांनी केलेले आंदोलन, पोषणाचं आंदोलन केल्यानंतर जे आंदोलन भारतामधल्या युवकांमध्ये पेटलं आणि शिक्षण पद्धतीवरती जो खेळखंडोबा केला होता, त्या प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी जो आंदोलन केलं, त्या आंदोलनावरती खऱ्या अर्थाने नको तो अत्याचार जो पोलिसांकडून, दिल्ली पोलिसांकडून झाला, त्याचा खऱ्या अर्थाने निषेध करतो. पण हे होत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रत्येक हिंदू मुस्लिम दंगल झाली, हिंदू मुस्लिम काय झालं की मी अगदी मराठ्यांचा मी मसिया किंवा मराठ्यांचा मी लीडर असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्या पालकमंत्र्यांचा एकही शब्द या आंदोलनात, तरुणांच्या आंदोलनावरती आला नाही, हे खऱ्या अर्थाने अचंबित करणारं आहे. कारण तरुणांनी आपल्या हक्कासाठी, ज्या पुढच्या भावी पिढीला शिक्षण पद्धतीचा न्याय देण्यासाठी
जे रस्त्यावर उतरले ते तरुण हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जाती धर्माचे एकत्र येऊन त्यांनी जाती धर्म विसरून देश आणि देशातला यंत्रणा ही ठीक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याला खऱ्या अर्थाने त्याला यश मिळालं. प्रधानांनी राजीनामा दिला आणि यश मिळालं असलं तरी जनतेला आणि लोकांच्या मनात त्या आंदोलनाबद्दल कौतूहल होतं. जनतेने जरी त्या आंदोलनात सहभागी झाले नसले ते मनाने त्या आंदोलनात सहभागी झाले होते आणि सर्व जनतेचा त्याला पाठिंबा होता. याचाच अर्थ संपूर्ण भारतातली जनता या सत्ताधारी लोकांवरती कंटाळलेली आहे. महागाई आणि सर्व विषय जे आहेत, आज जे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्सिंग हे सर्व जे चालू आहे या विषयावरती जनता आता त्रस्त झालेली आहे. या जनतेचा खऱ्या अर्थाने उद्रेक सरकारने बघितला आणि 12 वर्षात कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही. तो घ्यायला खऱ्या अर्थाने या तरुणांनी लावला. त्याचा खऱ्या अर्थाने या सत्ताधाऱ्यांना अपयश आहे आणि सत्ताधाऱ्यांना पुढची निवडणूक ही कठीण जाणारी आहे. एवढं सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यावं. कारण आज तरुणांनी हे सर्व हातात घेतलेले आहे. तरुण यावेळी पुढे अशा प्रकारचे आंदोलनं घेतल्यानंतर सर्व पक्ष आणि सर्व नागरिक मतदार या तरुणांच्या पाठी राहतील अशा प्रकारचं तरुणांचं हे होतं. त्या आंदोलनाला मुंबईमध्ये माननीय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे यांनी जे ओ दिली त्या ओला लाखो मुलांनी, तरुण मुलांनी यशस्वीरित्या करून दाखवलं. ते खऱ्या अर्थाने सत्ताधाऱ्यांना चपराक देणारं आहे आणि पालकमंत्र्यासारखे जे भारतीय जनता पक्षाचे बोलके पोपट आहे त्यांचा आवाज बंद करणार आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने आवाज बंद केलेला आहे. आज जिल्ह्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्प जो येतो आहे तोही प्रकल्प बंद पाडण्यासाठी की तोही प्रकल्प हटवण्यासाठी जिल्ह्यातील तरुणांनी एकत्र येऊन हे आंदोलन केलं पाहिजे. या आंदोलनासाठी सर्व जिल्ह्यातले नागरिक, सर्व पक्ष, विरोधी पक्ष आणि सर्व असलेले मतदार त्या तरुणांच्या पाठी उभं राहतील एवढं या ठिकाणी शंका नाही. त्यामुळे आज या ठिकाणचे असलेले सर्व सत्ताधारी पक्षाचे, पालकमंत्र्यांचे, खासदारांचे, आमदारांचे ज्या फसव्या घोषणा आता जनता त्या उघड करतील आणि जनतेला या सर्व घोषणेंचा कंटाळा आलेला आहे. कारण घोषणा बोलताना ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्र्यांचे वडील जे खासदार आहेत त्यांच्या फक्त 75व्या वाढदिवसाला जे देशाचे रस्ते मंत्री नितीन गडकरी आले, उद्धव ठाकरे खड्डे मंत्री म्हटले, ते खड्डे मंत्री राणेंच्या वाढदिवसाला 75व्या वाढदिवसाला आले. त्या वाढदिवसाविषयी बोलून गेले की मे महिन्यापर्यंत मी हा रस्ता पूर्ण करणार, पण मी रस्त्याच्या उद्घाटनाला येणार नाही. त्याचवेळी आम्ही समजून गेलो होतो की हा रस्ता मेपर्यंत होणार नाही आणि तो आज मेपर्यंत झालेला नाही आणि लोकांना रस्त्यातून खड्ड्यातूनच जावं लागतं आहे. ही दयनीय परिस्थिती जनतेने बघितलेली आहे. म्हणून जनतेला ते कळलेलं आहे की हे सर्व खोटं बोलतात, रेटून बोलतात, जनतेला फसवतात. या फसव्या लोकांना जनता काही दिवसात येणाऱ्या निवडणुकीत घरी बसवतील यामध्ये मात्र शंका नाही. सावंतवाडी इथं आयोजित छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरात सावंतवाडी तालुक्यातील तब्बल 2697 महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र देण्यात आली. सर्वांना नमस्कार. मी श्रीधर पाटील, तहसीलदार सावंतवाडी. माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा जन्मदिवस तसेच राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या जयंतीचं औचित्य साधून सर्व राज्यामध्ये विधानसभा स्तरीय छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान हे राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या अनुषंगाने 31 जुलै 2026 रोजी सावंतवाडी येथे उपविभाग स्तरावर हे अभियान राबवण्यात आले. यामध्ये जे शासनानं नुकताच निर्णय घेतला होता की महिलांना शेतकरी दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता, तर त्या अनुषंगाने सावंतवाडी तालुक्यातल्या 2697 इतक्या महिलांना आम्ही शेतकरी दाखले त्यांचे तयार करून आज आम्ही वितरित केलेले आहेत. त्याचबरोबर दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील एकूण संख्या आहे उपविभागाची 2847 इतकी संख्या ही महिला शेतकऱ्यांना आम्ही दाखले वितरित केलेले आहे. आणि अतिशय आनंद होतो की महिलांचं जे कोकणामध्ये शेतीचं 80% योगदान हे महिलांचं आहे, तर त्यांना
ते शेतकरी प्रमाणपत्र दिल्यामुळं, त्यांना त्यांचा शेतकरी दर्जा दिल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल आणि ते खरेखुरे जमीन खरेदी करण्याची क्षमतासुद्धा त्या सर्टिफिकेटमध्ये आहे. त्यामुळं त्याचा फायदा त्यांना निश्चित होणार आहे. आजच्या समाधान शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांकडे आम्ही विशेष लक्ष देण्यात आले होतं. तर 23 दिव्यांग बांधवांना आम्ही अंत्योदय या शिधापत्रिकेचा लाभ दिलेला आहे, जेणेकरून त्यांना प्रति महिना प्रति कार्ड 35 किलो इतके धान्य त्याच्यामधून मिळणार आहे. त्याचबरोबर आम्ही चौकुळमधल्या दुर्गम अशा बेरड समाजाला आम्ही स्वामित्व योजनेमधून त्यांना हक्काचा मालमत्ता पत्रक हे देण्यात आलेलं आहे. 37 कुटुंब आहेत की ज्यांना स्वातंत्र्यानंतर त्यांच्या गावठाणामध्ये त्यांनी घरं बांधली होती, परंतु तरीसुद्धा त्यांना त्यांच्या हक्काचं मालमत्ता पत्रक आजपर्यंत मिळाले नव्हते. त्या या समाधान शिबिराच्या माध्यमातून आपण त्यांना 37 कुटुंबांना स्वामित्व योजनेखाली त्यांना मालमत्ता पत्रक देण्यात आलेलं आहे, जेणेकरून त्यांची कच्ची घरं आता पक्क्या घरामध्ये रूपांतरित करणं हे घरकुल योजनेखाली शक्य होणार आहे. त्याचबरोबर गेळे गावातील 269 कुटुंबांना यापूर्वीच जमीन वाटपाचा शासन निर्णय झाला होता. मागच्या समाधान शिबिरमध्ये आम्ही 230 लोकांना सातबाऱ्याचं वाटप केलं होतं. उर्वरित 34 लोकांना आणि त्याच्यानंतर काही लोकांना आम्ही सातबारा वाटप सुद्धा या शिबिरामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजाला सवलती मिळाव्या म्हणून यासाठी विशेष शासन निर्णय करून त्यांना रॉयल्टीमध्ये सवलत दिली होती. पण याच्यासाठी कुंभार समाजाचं ओळखपत्र त्यांना महाखनिज या प्रणालीवर अर्ज करून घ्यावं लागणार होतं. तर आम्ही विशेष मोहीम राबवून या सावंतवाडी तालुक्यातल्या 81 कुंभार समाजातील लोकांना आम्ही हे ओळखपत्र त्यांना वितरित करण्यात आलेले आहे. त्यामुळं या कुटुंबांना 700 ब्रास इतकी माती ही मोफत मिळणार आहे. त्याद्वारे त्यांची उपजीविका ही व्यवसाय करून चालणार आहे. जिल्ह्यातील निसर्गरम्य आंबोली घाटात रविवारी 2 ऑगस्ट रोजी उत्साह, साहस आणि फिटनेसचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम, आंबोली, सांगली आणि सायकलिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या आंबोली मॅरेथॉन 2026 स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भाजपा युवा नेते विशाल परब यांनी आंबोली मॅरेथॉन 2026 स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा देत आयोजकांचं विशेष अभिनंदन केलं आहे. आम्ही सर्वजण सिंधुदुर्गातील सर्वच मंडळी आणि सर्वप्रथम आयोजकांचे आणि संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना अभिनंदन करतो. सुंदरपैकी असा कार्यक्रम गेले 3 वर्ष संपूर्ण आंबोलीमध्ये परिसरामध्ये घेतला जात आहे. स्थानिक त्या ठिकाणची सर्व मंडळी, आयोजक या सर्वांच्या आयोजनामध्ये येणाऱ्या रविवारी सकाळी 6 वाजता आपण आंबोली येथे एकत्रित हजारोंच्या संख्येने जमणं काळाची गरज आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये संपूर्ण देशभरामध्ये, संपूर्ण मोदी साहेबांनी म्हणा किंवा इतर सर्वच ठिकाणी जीवनाच्या धकाधकीच्या परिस्थितीमध्ये जीवन कसं राखलं पाहिजे या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती आमच्या आंबोलीच्या सर्व सहकार्यांनी आणि परिसरातील सर्वच मंडळींनी आयोजित केलेल्या 2026च्या या मॅरेथॉन स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या या ठिकाणी रेस्क्यू टीम बरोबर सायकलिंग असोसिएशन सिंधुदुर्ग यांचं सुद्धा याच्यामध्ये भाग आहे. संपूर्ण तरुणांना आमच्या सर्वांची एकच विनंती आहे की आंबोली हे पर्यटन स्थळच नसून तर आंबोलीच्या या स्थळामध्ये संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामधून सर्व पर्यटक एकत्र येत असतात आणि पर्यटन हे फक्त पाहण्यासाठी नसून आरोग्यासाठी सुद्धा आहे. याची एक ख्याती आपल्या सर्वांना आहे. मी आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने सांगू इच्छितो की येणाऱ्या रविवारी सकाळी 6 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील आणि या कार्यक्रममध्ये अँड रेस्क्यू ग्रुप, आंबोली, सांगली सायकलिंग असोसिएशन या संपूर्ण सिंधुदुर्ग यांच्या वतीने 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा प्रकारचे 3 स्पर्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. सलग 3ऱ्या वर्षीपर्यंत 3रं हे वर्ष आहे आणि पुढील अनेक वर्ष हा कार्यक्रम असा चालू राहील. मी सर्व माझ्या मित्रमंडळींना विनंती करतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण जगाच्या पाठीवरनं पर्यटक या रविवारी या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी येतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करत आहोत. संपूर्ण तरुणांना मी पुन्हा एकदा आवाहन करतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बाहेरची जरी मंडळी या ठिकाणी या प्रोग्रामला आली तरी कोणालाही इथे बंधन नाही आहे.
पर्यटन हे संपूर्ण जगाचं, राज्याचं आणि देशाचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आंबोलीची ख्याती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि आजचा हा रविवारचा कार्यक्रम हा अतिशय जोमामध्ये पूर्ण देशभर पर्यटनामध्ये मॅरेथॉन स्पर्धा कशी होऊ शकते याचं एक आयोजन आमच्या सर्व आयोजकांनी केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतोय. स्थानिक आंबोली आणि आंबोली परिसरातील सर्वच ज्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे किंवा मदत करणार आहेत त्या सर्व मंडळींना मी धन्यवाद देतोय. प्रशासनाला सुद्धा मी धन्यवाद देतोय. दरवर्षीच्या प्रोग्राममध्ये आम्हाला प्रशासन चांगल्या प्रकारे मदत करत असतं, पोलीस खातं चांगलं मदत करत असतं किंवा महसूल खातं चांगलं मदत करत असतं. मी सर्व माझ्या अधिकारी वर्गांना मनापासून धन्यवाद देतोय. आणि येणाऱ्या रविवारी हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येने आपण सर्वजण एकत्र येऊन तरुणाईने या ठिकाणी पर्यटनावरती कसं मॅरेथॉन करू शकतो याचा एक आगळा वेगळा चेहरा यावर्षी 2026 मध्ये आपण पाहू शकतो. येणाऱ्या रविवारी 2 ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आंबोलीच्या आमच्या सर्व सहकार्यांनी, विशेष म्हणजे सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम आणि आंबोली सांगलीतील सर्व तरुण, त्याचप्रमाणे सायकलिंग असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थानिक पदाधिकारी, महसूल खातं किंवा पर्यटनाचे जे लोक मानतात या सर्वांना एकत्रित घेऊन आमच्या सर्व तरुण मित्रांनी या ठिकाणी खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे, राज्यातील नव्हे तर देशातील नाही, एक आर्थिक राजधानी जशी असते तशी पर्यटनाची, आरोग्याची जी आर्थिक राजधानी आहे ती आमच्या आंबोलीमध्ये आहे. मला वाटतं जगाची राजधानी म्हटलं तरी हरकत नाही. आंबोलीसारखं ठिकाण हे मला वाटत नाही कुठे असेल. पर्यटनाच्या दृष्टीने म्हणा किंवा अनेक गोष्टींनी संपन्न असलेला हा भाग आहे. आंबोलीचा धबधबा असेल, निसर्गरम्य वातावरण असेल, त्या ठिकाणचं जे ज्या वातावरणामध्ये जी आपली परिस्थिती आहे ती गेल्यानंतर एकदम चेंज होते. अशा ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी लाखोंच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने तरुणाई उतरणार आहे, मॅरेथॉन स्पर्धेसाठी येणार आहेत. त्या सर्व स्पर्धकांना आणि आयोजकांना आणि सर्व माझ्या मित्रमंडळींना मी धन्यवाद देतोय. आमच्या सर्व सहकार्यांच्या, सर्व पक्षीय मंडळींच्या एकत्रित आयोजनामध्ये हा कार्यक्रम आहे. सर्वांना मी धन्यवाद देतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा असा आगळा वेगळा कार्यक्रम आंबोली सारख्या बेळगावची सीमा असेल, कोल्हापूरची सीमा असेल, 2-3 जिल्ह्यांची सीमा, राज्यांची सीमा, आजूबाजूला गोवा पर्यटन आहे. परंतु एकमेव क्षेत्र असं आहे की आंबोलीमध्ये जे वातावरण आहे ते देशामध्ये आणि जगामध्ये माथेरान नंतर जे वातावरण म्हटलं जातं, परंतु मी उलट म्हणतो माथेरानपेक्षाही आंबोली चांगलं आहे. पर्यटन स्थळ आहे, समुद्र किनारा आहे. त्यामुळे आमची आंबोली किती चांगली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही संपूर्ण जगाला दाखवणार आहोत. देवगड पंचायत समिती उपसभापती अमोल लोके मुलांसोबत बांधावरच्या शाळेत रमलेले पाहायला मिळालेत. सिंधुदुर्गच्या ग्रामीण संस्कृतीची परंपरा, निसर्गानं दिलेल्या रानभाज्यांचं आरोग्यदायी महत्त्व आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना रुजवणारा एक आगळावेगळा उपक्रम कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात उत्साहात पार पडला. विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी प्रदर्शन व गावठी बाजार या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आणि आजच्या या धकाधकीच्या विज्ञान युगात ग्रामीण भागामध्ये शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ह्या महत्त्वापायी आपल्या शाळेने हा उत्स्फूर्त असा कार्यक्रम दरवर्षी होतो आणि त्यामध्ये आपली जी मुलं आहेत ती स्वतः रानभाज्या एक आणतात आणि त्याचं प्रदर्शन आपल्याकडनं भरवलं जातं आणि त्याचं खूप अनन्यसाधारण या संपूर्ण ह्याच्यामध्ये विज्ञान युगात म्हणजे केमिकलच्या भाज्या खाण्याच्या गावठी एकदम म्हणजे नॅचरल ह्याचा कुठलाही त्रास होत नाही आणि ह्या भाज्या ज्या आहेत गावठी भाज्या ह्या अनादी कालापासून चालल्यात आणि ह्याचं खूप महत्त्व आहे हे आज या मुलांना पटलंय आणि मुलांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद आहे एवढंच सांगतो. आमची शाळा श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे रानभाज्या प्रदर्शन गावठी बाजार अशा प्रकारचा हा महोत्सव जो आहे तो भरवण्यात येतो. ऑर्गॅनिक बाजारामध्ये असणारी भाजी आणि गावामध्ये मिळणारी गावठी भाजी ही शरीरासाठी किती चांगली आहे हे पटवून देण्यासाठी विद्यार्थी त्याचं महत्त्व सांगतायत आणि गावामध्ये रानामध्ये असणारी जी भाजी जी आहे शरीराला किती प्रकारे कोणत्या प्रकारची जीवनसत्व जी आहेत ती मिळवून देतात याचं महत्त्व सांगून सगळ्यांनी या गावठी भाज्या ज्या आहेत त्या खाव्यात या निमित्ताने आम्हाला सांगावं असं वाटतं. हातामध्ये आहे तो निरफणस आहे. सावंतवाडी कुडाळसारख्या बाजारपेठेमध्ये आम्ही जातो तेव्हा याचीच किंमत जवळपास 100 ते 120च्या आसपास असते. हीच भाजी आपल्याला निरफणस ही त्या ठिकाणी 60 रुपयापर्यंत विद्यार्थी देतात आणि या 60 रुपयामध्ये देत असताना सुद्धा त्यांना ते सहज ते परवडते. आमचे विद्यार्थी दुर्मिळ अशा प्रकारची ज्या रानभाज्या आहेत त्या घेऊनही आल्या आहेत आणि विशेष म्हणजे याची रेसिपी पण काय आहे ही आमच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे आणि ती भाजी विकत असताना त्याची रेसिपी कशी असावी त्याच्यामध्ये काय कोणकोणते अन्य कंटेंट घालावे ही सर्व माहिती ते विद्यार्थी देतात. त्यामुळे एकंदरीत मागचे 4-5 वर्ष आमच्या शाळेमध्ये चाललेला हा उपक्रम आणि त्याची परिणिती म्हणजे आज विद्यार्थी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आमच्या शाळेचे पटकारे सर जे आहेत यांनी यात आम्ही विशेष परिश्रम घेतलेले आहे. निश्चितच याचा फायदा होतोय. मुलं स्वतः इथं आलेली आहेत त्यांनी दरफलक करून आणलेले आहेत आणि कमवा आणि शिकवा हे जे आहे जे गुण आहे त्यांच्यामध्ये रुजल्याचं आम्हाला दिसून येतं. माझे नाव जान्हवी सीताराम परब, इयत्ता 6वी. माझ्या आईने इथे छान छान प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थ व भाज्या दिल्यात. हे अप्पे, हे दुधाचे वडे आणि हे खोबऱ्याची वडी आणि साखर आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वगैरे असताना त्याचे लाडू, हे मिठातले मिरचे व हे रानभाज्या आणि अशा प्रकारे सर्व मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणल्यात. इकडनं कमवायला शिकायला आणि कळते आणि आपल्या आई बाबा व कुठे कुठे जाऊन कसा काम करवतात ते पण कळते. तर माझे नाव प्रज्ञा एशलेमळेकर. मी गावठी बाजार या भाग घेतला आहे. मी मोदक स्पेशल गावठी पीठ तसेच 10 रुपये मिळणारे आंबे, 20 रुपयाचा आंबा, खारे आंबे, चवळी, कुकडी तांदूळ, तर चणा डाळीचे लाडू, नाचणी, कुळीत अशा वेगवेगळ्या पदार्थ आणले आहे. यातून आम्हाला असा संदेश मिळतो की शिका आणि विका. बऱ्याच जणांनी माझं हे घेतलं, त्यांना आवडलं माझं प्रदर्शन, सगळ्यांनी घेतलं, थोडंच राहिलं आहे. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यह पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.